नाराजीच्या चर्चानंतर शिंदेंकडून फडणवीसांचं कौतुक करण्यात आलेलं आहे। कोई कितना भी चाहे हमें जुदा नहीं कर पाएंगे फडणवीसांसाठी शिंदेंनी शेरोशायरी केली आहे। अमिताभला बिग बी म्हणतात, देवेंद्रजी सभागृहातील बिग डी असंही शिंदेंनी म्हटलं। शिंदेंकडून चौकार षटकार मारत शतक फडणवीसांनीही दाद दिली। अमिताभ बॉलिवूड मधला बिग बी असेल तर देवेंद्रजी या सभागृहातले बिग डी आहेत। डी म्हणजे वेगळा अर्थ काढू नका। हा डी म्हणजे डिवोशनचा आहे, हा डेडिकेशनचा आहे, हा डिटर्मिनेशनचा आहे। हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, हम वो नहीं जो दिल तोड़ देंगे, थाम कर हाथ फिर साथ छोड़ देंगे। पानी की तरह है ये दोस्ती हमारी, पानी की तरह ये दोस्ती हमारी, कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे, जुदा नहीं होंगे। देवेंद्र जी, आपका दिल भी जगह पर, दिमाग भी ठिकाने पर, दोस्त भी अपनी जगह और दुश्मन भी निशाने पर, अशा प्रकारचं काम तुम्ही करा। या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि ज्यांनी नुकतेच चौकार आणि षटकार मारत आपलं शतक पूर्ण केलं आहे असे माननीय एकनाथराव शिंदेजी, अनेकदा ते मला हुडी घालून भेटायला यायचे, परंतु त्यांच्या या हुडीने विरोधकांना हुडहुडी भरली होती। विजयराव, तुम्हाला नाही बोलत मी, कारण आमचा त्यावेळचा लढा जो आहे तो विचारांसाठी होता। जनमताचा आदर न राखणाऱ्या आणि लोकशाहीच्या विरोधामध्ये, किंबहुना बाळासाहेबांचे विचार त्यावेळेस जे काही पायदळी तुडवण्याचं काम झालं त्याच्या विरोधामध्ये आमचा तो लढा होता। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा 8वा दिवस आहे। कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल हे निवडणूक सुधारणांबाबत लोकसभेमध्ये आज उत्तर देणार आहेत। विरोधी पक्षांकडून करण्यात आलेल्या मतचोरीच्या आरोपांना उत्तर देण्याची दाट शक्यता आहे। सोबतच केंद्र सरकारची बाजू कायदा मंत्री सभागृहात मांडणार आहेत। पालिका निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर करण्याच्या वेळापत्रकामध्ये आता बदल करण्यात आला असल्याचं पाहायला मिळतंय। बातमी मोठी आहे। प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहे। या बदलल्यामुळे आता महापालिका निवडणुका देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। बघा, 15 डिसेंबरला प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या या जाहीर होतील। पालिका मतदार यादीमध्ये जाहीर करण्याच्या वेळापत्रकात बदल झालाय। 20 डिसेंबरला मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी ही समोर येईल आणि 27 डिसेंबरला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी जाहीर होईल। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी नवा व्हिडिओ शेअर केला। पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यांचा आणखी एक व्हिडिओ शेअर झालाय। व्हिडिओ दाखवत पीडब्ल्यूडी खात्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप आहे। तर आपण पाहू शकतोय हा नवीन व्हिडिओ संदीप देशपांडे यांच्याकडून शेअर करण्यात आलेला आहे। पीडब्ल्यूडी विभागातील अधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ असल्याचं समोर येत आहे। ते हातात पैसे मोजत असतानाचा हा व्हिडिओ। संदीप देशपांडे यांनी पीडब्ल्यूडी विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप केलेला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतोय बता रहा हूँ ना आपके लिए। अभी ये टाइम पे बोल रहा हूँ, सब परेशान करके माँ का बिल कम से कम 5.5 लाख गया। आप देखो, बातमी अतिशय धक्कादायक आहे, कारण जन्मदात्या आईनेच 6 मुलं विकल्याचा सामाजिक कार्यकर्त्यांना दावा केलेला आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय। घरची परिस्थिती हालाकीची असल्यानं मुलं विकल्याचा संशय आहे। 12 मुलांपैकी 6 मुलं विकल्याचा दावा करण्यात आलाय। विभागाने सर्व ज्या दिवसापासून डिलिव्हरी पेशंट ॲडमिट केलं त्या दिवसापासून तर डिलिव्हरी झाली तोपर्यंत आशा कार्यकर्ते ही रोज नेमणूक करण्यात आली होती तिची। त्यानंतर बाळाला सुरक्षितपणे घरी आणलं गेलं। नंतर आशा कार्यकर्ते आपल्या ज्या होत्या त्या त्यांच्या बाळाचं वजन घ्यायला गेल्या, पण काल अशी परिस्थिती समजली का बाळच नाहीये तिथं। बाळ नव्हतं ते कुठे, या संदर्भात काही तपास केला? या संदर्भामध्ये विचारणा करण्यात आली। ते बोलतायत आम्हाला परवडत नाहीये पोचण्यासाठी, म्हणून ते आम्ही देऊन टाकलं, एवढंच बोललं, बाकी काही तर बोललं नाही। ते बाळ दत्तक म्हणून दिले, तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं। अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची आणि पाजायची, ते करता पण येत नाही मला, त्या माहिती नाही करायचं दूध, मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला।
मुलं किती तुम्हाला? 12 जण. 12 आहे. आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याच्यामुळे ते दिली आहे. मुलं 5 आहेत, म्हणजे 6 मुलं होतं ना, त्यातून एक इकडे खंडवेन नेला, 5 माझ्याकडे आहेत. आणि मुली? मुली 6 जणी. आणि त्या कुठे? दोघी लग्न झालाय दोघींचा आणि एक माझ्या